मराठा सर्वेक्षण अनेक गावात सुरू झालं आहे, मात्र कोकणात एक नवीनच समस्या समोर आलेली आहे। कामानिमित्तानं स्थलांतर केलेल्यांचं सर्वेक्षण कसं होणार असा प्रश्न उभा ठाकलाय। कोकणातील बहुतांश कुटुंब नोकरी व्यवसाय निमित्तानं मुंबई किंवा इतरत्र स्थलांतरित झाली आहेत। बहुतांश घरांना कुलूप आहे, त्यामुळे ही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार असं दिसतंय। मावळ तालुक्यात मराठा सर्वेक्षणाच्या कामात अडचणी येत असल्याची तक्रार प्रगणकांनी केली आहे, त्यामुळे सर्वेक्षण करण्याचा वेग कमी झाल्याचं ते म्हणाले। 500 प्रगणक, 35 पर्यवेक्षक आणि मास्टर ट्रेनर यांच्या मदतीने मावळमध्ये मराठा सर्वेक्षण सुरू करण्यात आलं। संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीनं समन्स बजावलंय। कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलंय। सूरज चव्हाणच्या चौकशीतून संदीप राऊत यांचं नाव समोर आलंय, त्यामुळे आता संदीप राऊत चौकशीसाठी उपस्थित राहणार का याकडे लक्ष असेल। राष्ट्रवादी कांग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पवार यांची तब्बल 12 तास ईडी चौकशी झाली आहे। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी झाली। येत्या 1 फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलंय। रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार पात्रता सुनावणी आजही सुरू राहणार आहे। आज सकाळी 11:30 वाजता खासदार सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची साक्ष होणार आहे। काल शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची उलट साक्ष तपासण्यात आली आहे। यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेले सर्व आरोप जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी फेटाळून लावले। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी मुंबईत आज मवियाची महत्त्वाची बैठक होणार आहे। ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये तर आपनं पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लढणार अशी घोषणा केली आहे। त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचं समोर आलंय। यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, मात्र राज्यातल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आजच्या बैठकीत ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल।